मी ह्यांना जे सांगत होते की आपण हे म्हणतो की परमेश्वर सर्वशक्तिमान आहे, असं आपण म्हणतो, म्हणजे आपल्याला माहिती आहे लहानपणापासून आहे, आणि तशी आपण भक्ती करतो, पूजाही करतो, सगळं काही करतो. पण तो किती शक्तिमान आहे त्याची जर आपल्याला यत्किंचितही जर कल्पना आली तर आपल्याला कधीही कशाही गोष्टीचं भय वाटणार नाही. हे सारं विश्व तो एका बोटावर फिरवतोय. अशा सर्वशक्तिमान परमेश्वराच्या साम्राज्यात आता आपण उतरल्यावर कोण आपल्याला त्रास देऊ शकणार आहे? कोणाची अशी हिंमत आहे जो आपल्याला त्रास देऊ शकेल? नुसते तुम्ही त्या माणसाला, त्या जीवनाला, कोणालाही तुम्ही बंधन द्या. अगदी एक बंधनात तो मनुष्य ठिकाणी नाही लागला तर तुम्ही मला कळवा की माताजी आम्ही बंधन दिलं. पण तुमच्यामध्ये स्थैर्य असायला पाहिजे. कारण जर मोडकं तोडकं जर यंत्र असलं तर ते फिरवून काय कामाचं, किंवा रडकं असलं तर त्याहून बदतर. तर ते हिंमतवालं जर तुमचं यंत्र असेल पूर्णपणे तर कोणाची हिंमत नाही तुमच्या केसाला सुद्धा हात लावण्याची. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं की परमेश्वर म्हणजे कुठेतरी बसलेला आहे, तसं नाही. सहयोगामध्ये आता तो कृतयुगात उतरलेला आहे. कृतयुग म्हणजे ब्रह्मचैतन्य हे कार्यान्वित झालं आहे, म्हणूनच आम्ही हे कार्य एवढ्याचे सहज करू शकतो. काल आपण पाहिलं की 5 मिनिटात सगळे लोक पार झाले ज्यांनी कधी माझं नाव सुद्धा ऐकलं नव्हतं. हे कसं झालं? मिरवणुकीत सहजच सगळे लोक आले, कुठेतरी आपले बसले आणि सगळेच्या सगळे पार झाले. हे कसं शक्य आहे? पण पार झाल्यावरती त्याच्यात घनात उतरण्याची आपली क्षमता असायला पाहिजे. तसेच आपल्या देशामध्ये अत्यंत कुसंस्काराने आपण गांजून गेलोय. धर्माच्या बाबतीत, गुरूंच्या बाबतीत इकडे तिकडे फार त्रास झालेला. तेव्हा आपलं यंत्र दुरुस्त करण्यासाठी सर्वप्रथम आपण या सर्व गोष्टींकडे नजर केली पाहिजे. आणि जसं ज्ञानेश्वरांनी म्हटलं, निरंजन पाहणे म्हणजे बघायचं, फक्त साक्षी स्वरूप होऊन हे सगळं बघायचं. असं का? हेही तुम्ही केलंय, तेही तुम्ही केलंय का? मग तुमच्या लक्षात येईल की हा नसता बागुलबुवापळ्या आपण डोक्यात ठेवलेला आहे. तुम्ही करून बघा. तुमची काही इच्छाच आहे ना, एकदा तुम्ही जर म्हटलं तर ते पूर्ण होणार. एक गृहस्थ शुक्ला म्हणून मद्रासला माझ्याजवळ आले. वर्षभरच, जास्त नाही. आणि मग ते मुंबईला आले. मोठ्या पदावर आहेत ते. त्यांना अशी तार आली की त्यांची आई फार आजारी आहे, कॅन्सरने मरणार आहे. तर ते लगेच आपल्या आईकडे रोहतकला गेले. डॉक्टरने सांगितलं 3 दिवसात ही बाई मरणार, हिचं गॅलपिंग कॅन्सर झालेलं आहे. आता काय करायचं? हॉस्पिटलमध्ये काय करता येते? तर घरी येऊन म्हणे, माताजी फक्त तुमच्या फोटोसमोर बसून मी प्रार्थना केली, माताजी माझ्या आईला बरं करा. पण त्या माणसाची घर आहे काय? 3 दिवसात मरणाच्या ऐवजी ती बाई एकदम खाडकन बरी झाली. तिला घेऊन ते मुंबईला आले. मुंबईला तिला कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखवलं. त्यांचे कुठला कॅन्सर, हिला काही कॅन्सर नाही, काय नाही. मी भेटले त्यांना. पण ती गहराई तुमच्यात असल्याशिवाय, त्या गहनतेत तुम्ही असल्याशिवाय हे कार्य होणार नाही. जर अर्धवटपणा असला तर मग रामदास स्वामींनी सांगितलेलं की अल्पधारिष्ट पाहे, बरं चला तुमचं चाल.
बुद्धी चापल्य दाखवण्याची गरज नाही. परमेश्वराचा आशीर्वाद असा फार मोठा आहे, पण तो देणाराही पाहिजे आणि घेणाराही पाहिजे. नुसतं देणाऱ्याने काय होणार? तत्क्षण काम होतात, तत्क्षण गोष्टी घडतात. म्हणून आपल्याला माहिती आहे की माझ्याजवळ कोणी सेक्रेटरी नाही आहे, माझं काही ऑर्गनायझेशन नाही आहे, मला काही कशाचं माहीत नाही, हे लोक पैसे काय घेतात, त्यांची व्यवस्था काय, मला काय माहीत. पण सगळी कामं होतच आहेत. आणि प्रत्येक जी गोष्ट होते त्या गोष्टीला एक नाटक समजलं पाहिजे. त्या नाटकामुळे काहीतरी बरं निघतं. त्याच्यात काही ना काहीतरी फळ मिळणार आहे. काही ना काही कारणाने ते का होत आहे हे तुम्हाला नंतर लक्षात येईल. पण ध्यान धारणेने समर्पित होऊन जोपर्यंत तुम्ही आपल्या त्या गहनतेला शिवत नाहीत किंवा त्याच्यात उतरत नाही, तोपर्यंत आमचं म्हणजे बोलणं सुद्धा बोलाचाच भात बोलाचीच कडी. आणि ह्या रिकामटेकड्या डोक्याला नसते विचार असतात, ते सोडून निर्विचारितेत तुम्ही उतरता आलं पाहिजे. कारण आपली जी आध्यात्मिक प्रगती होते ती फक्त निर्विचारितेत होते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. विचारांच्या पलीकडे गेल्याशिवाय अध्यात्म बसू शकत नाही. म्हणून ध्यानामध्ये जोपर्यंत निर्विचारिता येत नाही तोपर्यंत आम्हाला काही ध्यान झालेले नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या ध्यानामध्ये आपली प्रगती केली पाहिजे. मी अनेकदा सांगितलं आहे की महाराष्ट्र हा अध्यात्माचा पाया आहे, सर्व जगाचा, विश्वाचा. आणि सर्व जगाला अध्यात्माची पुरवणी ह्या महाराष्ट्रातनं होणार आहे. त्या लोकांना मी किती म्हटलं तिकडे जाऊया, इकडे जाऊया, तिकडे होईल व्यवस्था. नाही नाही म्हणे, आम्हाला महाराष्ट्रातच जायचं. विशेषतः या महाराष्ट्राची दुर्दशा दिवसाने दिवस खराबच होत चालली आहे. मला त्याची लाज वाटते, पण त्यांना महाराष्ट्रच आवडतं. मला महाराष्ट्रातच जायचं, दुसरे कुठलेच प्रोग्राम बनवत नाही त्याला. कारण ह्यांना चैतन्य दिसतं आहे, माहीत आहे कुठे चैतन्य, आणि आपल्याला अजून दिसतच नाही. आपला सगळा वारसा असून आपण ह्या इतक्या मोठ्या विश्वाच्या कुंडलिनी ज्या देशात आहेत अशा देशात आपला जन्म झाला, ह्या महाराष्ट्रात. आपली सुद्धा आपल्याला जाणीव नाही, मग परमेश्वराची जाणीव काय होणार? मी काय उगीच सांगत नाही तुम्हाला. आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, तेव्हा असं म्हणू शकता तुम्ही की भटजी लोकांनी काही खराब केलं असेल आणि हे धर्म अधर्म जातीपाती ह्या नंतर बनवल्या, ह्या जरी मूर्खपणा झालेला असला तरीसुद्धा जी मूल्यतः जी आपली संस्कृती आहेत त्यातले जे विचार आहेत तेच ह्या सर्व जगाला बचावू शकतात. ह्या लोकांच्या संस्कृतीमध्ये नैतिक मूल्ये नाहीत. आणि नैतिक मूल्ये जरी आपल्या नॉर्थ इंडियामध्ये असली तरी मुसलमानांच्या मूर्खपणामुळे त्या लोकांची नैतिक मूल्ये वेगळी आहेत. पण अजून महाराष्ट्रात मी म्हणेन श्री शिवाजी महाराजांना त्याबद्दल आपण धन्यवाद दिले पाहिजेत. आणि आता ह्याच्या पुढे तुम्ही सर्व जर लक्षात घेतलं की आमच्याजवळ जी ही संपदा आहे तिचा फायदा सर्व जगाला होणार आहे, तर आपली जबाबदारी किती मोठी आहे. आपण कसे वागतो हे महत्त्वाचं नाही, आमच्या आतमध्ये किती गहनता आली आहे आणि आमची कुंडलिनी कुठवर आली आहे, तसेच आमच्यामध्ये चैतन्य किती वाहत आहे यावर अवलंबून आहे. तसे मराठी लोक थोडे फटकळच आहेत, स्वभावाने थोडे फटकळ असतात, काय हरकत नाही.
बोलताना थोडा फटकळपणा असतो, अजिजी नसते जशी हिंदी भाषेत असेल, आणि परखडपणे बोलण्याची पण इथे व्यवस्था आहे आणि लोक ते पसंत करतात. त्यात काही हरकत नाही. पण हरकत जी येते आपली ती इथे की आम्हाला जे साधू संतांनी एवढं मोठं सांगितलेलं आहे ते न जाणून घेता आम्ही सहयोगात सुद्धा व्रतवैकल्य, उपाशी मरणं, केस भादरून घेणं, काय काय प्रकार आहेत. ह्याचं व्रत त्याचं व्रत, म्हणजे पुष्कळ इथल्या पुरुषांचं असं म्हणणं की आमच्या बायका अजून तेच करतात. 16 सोमवार करायचे. अहो तुमच्या आईनी केले आणि त्यांच्या आईनी केले तर काय मिळालं त्यांनी? हे कुणी सांगितलं? तुम्ही उपाशी मारान पैसे आम्हाला द्या, असातला प्रकार येतो. आणि उपास करण्याचा इतका शौक आहे महाराष्ट्रात, तर देवाने सांगितलं बरं तुम्हाला उपास करायचा तसंच उपास करा, चला घ्या गरिबी, कारण तुमचा शौकच आहे उपासाचा. तर मग ठीक आहे, उपास करायला पाहिजे ना, मग मरा उपाशी. देवाने सांगितलं बरं घ्या, तुम्हाला उपासच पाहिजे, कशाला? आम्ही तुम्हाला देतच नाही काही, तर मग उपास होणारच, म्हणजे फारच पुण्य लाभेल नाही का? म्हणजे जे उपाशी पोटी आहेत त्यांना काहीतरी विशेष पुण्य लाभतं, अशी जर तुमची कल्पना असेल फार चुकीचं आहे. जोपर्यंत मनुष्याचं लक्ष्मी तत्व जागृत होत नाही पूर्णपणे किंवा तृप्त होत आहे, तोपर्यंत महालक्ष्मी तत्व जागृत होत नाही. ते म्हणजे काय? की ज्यांनी माणसाला असं वाटतं की पुढे काय ते बघितलं पाहिजे. आणि लक्ष्मी तत्वातला एक भाग आहे पोटभर जेवणे, उपाशी मरणे नाही. हे जे आपल्याला उपासमारीचे डोहाळे लागले आहेत ते कृपा करून तुम्हा बायकांनी तरी विशेष करून संपवलं पाहिजे. बरं, जर एखाद्या मुलगा आपल्या आईवर रुसला, तो जेवत नाही, आईला जर त्रास द्यायचा असला तर उपाशी मारायचं, तेव्हा तुम्ही सहयोगात कसे येणार? त्यात वाढणार कसे? परत पुरुषांचं असं आहे की आम्हाला तंबाखूची सवय आहे. आता काय करता माताजी, आम्हाला तंबाखूची सवय. तंबाखूशिवाय पुरुषांचं चालूच शकत नाही. तोंडाला किती घाण आली, दात पडले, तुम्हाला कॅन्सर जरी झाला तरी ती तंबाखू काही सुटणार आहे. मरेस्तवर तो म्हणेल थोडंसं माझ्या मेल्यावर माझ्या ओंजळीत थोडी ठेवूनच द्या, नाहीतर कुठे थोडीशी जाग बिग आली तर तेवढा त्रास व्हायचा मला तंबाखूशिवाय. आणि राक्षसी नाही, पण ती सोडायची कशी? हे लोक जेव्हा एवढे घाणेरड्या व्यसनातून सुटले ते तुम्ही का सोडू शकत नाही? इतर बाबतीत मात्र फार जबरदस्त होतो आपण. जात म्हटली की वा, तलवार घेऊन उभे. पण बायकांवर ओरडायचं असलं तर वा, दुरूनच कळतं की आहे कोणतरी बोलतोय मराठा तिकडे. पण जेव्हा तंबाखूची गोष्ट असली, मग कलेक्टर साहेब असला तरी तो आपल्या चपराशाच्या वेळेत थोडी तंबाखू असली तर द्या इकडे. त्यालाही काही आपली काय इज्जत आहे ती सुद्धा लक्षात राहत नाही. हे तंबाखू म्हणजे आपल्यावरचा एक मोठा भारी शाप. तर बायकांनी सुद्धा तो घाणेरडा प्रकार दाताला लावायचा आणि पुरुषांनी तंबाखू खाण्याचा प्रकार एकदम बंद केला पाहिजे. कमीत कमी दुसरं, आपण आता विश्वधर्मी झालो. आपल्याला जात पात काही नाही. जात म्हणजे जे देवीनी म्हटलेलं आहे की या देवी सर्वभूतेषु जाती रूपेण संस्थिता. सगळ्यांच्या मध्ये जी त्यांची एक प्रवृत्ती आहे, ॲप्टिट्यूड आहे, ती जात. नाही तर आता ब्राह्मण जाऊन राज्य करतील आणि मराठी जाऊन भांडी घासतील, अशातली स्थिती आलेली आहे.
कारण त्यांना त्यांची जी जाती आहे ती ओळखतात. म्हणजे जे ब्राह्मण राज्य करतात ते खरं क्षत्रिय आहेत, पण स्वतःला ब्राह्मण म्हणतात. हा सगळा जो घोटाळा आहे तो लक्षात तेव्हाच तुमच्या येईल जेव्हा तुम्ही जाणाल की तुम्ही विश्वधर्मी आहात. विश्वधर्मामध्ये एकच जात आहे, म्हणजे सहयोगी. सहयोगाने सहयोगातच लग्न करायचं. पण अजूनही महाराष्ट्रात पुष्कळशे लोक असे आहेत की ते सहयोगात लग्न करत नाही, बाहेर लग्न करतात. मग झाल्यावर माताजी फार त्रास देतात. हो कशाचा? हुंड्याचा. मग कशाला केलं तुम्ही तिकडे लग्न? आम्ही सांगितलं होतं का? मग आणखीन कशाचा? मारतात म्हणे. असं का? आणि मारून त्यांना पाठवलं घरी मुलींना, तरी परत लग्न करायच्या वेळेला ते सुद्धा जातीतच झालं पाहिजे. तुम्ही विश्वधर्मी झालात आणि विश्वधर्मामध्ये न्याय आहे, अन्याय नाही. कोणीही कोणावरती अन्याय करायचा नाही, हा विश्वधर्म आहे. सगळ्यांच्यावरती प्रेम झालं पाहिजे. स्त्रीला वैधव्य आलं तर ती एवढी दुःखी होते, आणि पुरुषाला मात्र 13वा दिवस कधी असं येतो असं वाटतं, आणि 14व्या दिवशी त्यांचं निमंत्रण ठरलेलं लग्नाचं. त्यांना वैधव्य येत नाही. हे सगळं केलंय कुणी? काय परमेश्वराने असं केलं असेल? सहयोगात आपण वैधव्य मानत नाही. आणि कोणाही बाईनी डोक्याला जर असा विचार ठेवला असला डोक्यात की मी विधवा आहे, तर ती सहयोगिनी नाही. कपाळाला व्यवस्थित कुंकू लावून यायला पाहिजे. आम्ही वैधव्य मानत नाही, आणि विधवांचे विवाह करणे हे आमचं परम कर्तव्य आम्ही समजतो. नंतर झाली अंधश्रद्धा. आपल्याच धर्मात अंधश्रद्धा असेल, ख्रिश्चन लोकांमध्ये भयंकर अंधश्रद्धा आहे. आणखी मुसलमानात तर काय विचारायलाच नको. धर्मांधताचे अगदी अवतार आहेत, पण ते समोर दिसतात. हे ख्रिश्चन लोक दिसणार नाहीत, हे गुप्तपणाने आहेत. फारच गुप्तपणाने हे लोक धर्मांध आहेत, ते आपल्याला दिसत नाही. आणि आपण जे आपल्याला भारतीय म्हणतो, ह्यांची जी काही धर्मांधता ते पराकोटीची आहे, त्याला काहीही उत्तरच नाही माझ्याजवळ. पण सगळ्यात जास्त आपण जर दक्षिणेत गेलो तर दिसेल की काय प्रकार चाललेले आहेत तिथे देवाच्या नावावर. अरे काय हे करता तुम्ही देवाच्या नावावर? कशाला हे ढोंग करता? बाईचे केस कापायचे, तिला म्हणायचं तू लोळण घे संबंध देवळात, आणि त्याच्यावर पाणी ओतत चालायचं. भगवत नाही मला. काय काय प्रकार देवाच्या नावावर आपण केलेले आहेत. देवदासी घ्यायच्या, तरुण मुलीला आणून ठेवायचं, लग्न करू द्यायचं नाही, त्यांना वापरायचं. अजून सर्रास चालू आहेत हे प्रकार देवाच्या नावावर, गुरूंच्या नावावर. ज्या माणसाला इतकी विषय भावना आहे किंवा इतकी पैशाची हाव आहे, तो मनुष्य कसा तुमचा गुरु होऊ शकतो? सहयोगात येऊन सुद्धा काही लोक असे आहेत की अजूनही असे बेकार लोकांच्या मागे धावतात आणि त्यांचे त्रास होतात. मग आम्ही ते स्वच्छ करत बसायचं. परत गडबड झाली म्हणजे परत स्वच्छ. म्हणजे आता जन्मभराला आम्हाला हे धंदे लागलेले आहेत. आपण विश्वधर्मी झालो, आपलं ह्यांनी पुष्कळ शिकले, पण ह्यांचे आपण थोडंसं शिकायला पाहिजे. ह्यांची शिस्त, आज्ञाधारकपणा, आणि सगळं सोडून उभे झाले ते सहयोगात. सगळं सोडून, मागलं सगळं सोडलं त्यांनी आणि सहयोगात उभे झाले आहेत. इतकंच नव्हे, पण सहयोगाच्या साठी जे काही आवश्यक असेल ते वाचन. इथे असे लोक आहेत ज्यांनी कुराणावरती
बायबलवर भाष्य लिहिलं सहयोग धरून. त्यांची मला इतकी मदत आहे, जसे काय माझेच हात आहेत, माझेच डोळे आहेत, अगदी माझं झालं सगळं काही त्यांचं. काय म्हटलं की हजर, हे कसं करायचं ते हजर, ते म्हटलं तर ते हजर. कमालीचे लोक आहेत. बरं, ह्यांना गणपतीचा गही माहीत नाही, तर हे कुणीतरी फार मोठे लोक त्या देशात जन्माला आले की काय, किंवा ह्यांना हे कार्य असेल की त्या देशांचा उद्धार करायचा म्हणून हे त्या देशात जन्माला आले की काय, किंवा आपल्या देशातलेच काही महानुभाव तिकडे जन्माला आले की काय, अशी मला शंका होती. कधी फार विद्वान आहेत, फार शिकलेले आहेत, फार मोठ्या ह्याच्यात राहतात, त्यांची तुम्ही घरं जाऊन बघा, मोटारी आहेत, सगळं काय ऐश्वराम, इथे वाटेल तिथे झोपायला तयार. तेव्हा यांच्यापासून आपल्याला हे शिकायला पाहिजे. त्यांनी आपल्यापासून पुष्कळ शिकलेलं आहे, ते दिसतंच आहे समोर, पण आपण त्यांच्यापासून काय शिकलो ते लक्षात घेतलं पाहिजे. आता बघा, तुम्हाला गरमी होत होती तर थंडावा आला, सगळी व्यवस्था आहे, फक्त हे जाणलं पाहिजे की आज कृतयुग सुरू झालेला आहे आणि आपण सहयोगी आहोत. विशेष त्या सगळ्या मागच्या गोष्टी विसरून जायच्या, ते सगळे कुसंस्कार आहेत, आणि आता जे सहयोगाचे संस्कार आहेत ते पांघरायचे. त्यांनी सौंदर्य वाढेल अध्यात्माचं. अजून 7 पूजा आहेत माझ्या, प्रत्येक तिसऱ्या दिवशी पूजा आहे. पूजेचा मला थोडा त्रासच होतो, कारण तुम्ही लोक तितकं ओढून घेत नाहीत चैतन्य. तेव्हा आजच्या पूजेला एवढं मी सांगितलं ते लक्षात ठेवा. ती सुरुवात आता आहे एक तऱ्हेने, की सहयोगी होण्यासाठी जे काही बोझे आपण डोक्यावर घेतले ते सोडून टाकायचे. आपली मुलं बाळं वगैरे सर्व काही देवाच्या हवाली करायचे, सगळं काम सुंदर होणार. आणि ह्या सगळ्या ज्या कल्पना आपल्या डोक्यात आहेत, किती वर्षापासून लोक झगडत राहिले की जायला पाहिजे पण जात नाहीत, त्या आता सहयोगातल्या प्रकाशात बघून आपण सगळ्या विसरल्या पाहिजे. आणि जे ह्या लोकांना आपल्याबद्दल वाटतं ते सिद्ध केलं पाहिजे, वाटलं पाहिजे त्यांना. त्यांना अजून माहितीच नाही आपला दुसरा शाप म्हणजे भाऊबंदकी, त्यांना भाषा समजत नाही, हे त्यांना माहितीच नाही. एक दुसऱ्याचे गळे घोटायला आपण फार हुशार लोक. स्वतःची प्रगती नाही झाली तर चालेल, पण दुसरा पुढे गेला तर त्याला खेचून काढा, यांना माहीत नाही. त्यांना वाटतं आपण अगदी संत साधू आहोत, फार चांगले लोक, कधी आपापसात भांडण करत नाही, अशी यांना आपल्याबद्दल कल्पना. तर मी सांगायचं तरी त्यांना काय, पण सारखं आपापसामध्ये खलबत हेच चालू की एक दुसऱ्याला कसं खेचून घ्यायचं, त्याचा काय फायदा होणार आहे. ही सगळी घाण आहे, राजकारणात राहू देत, आपल्या सहयोगात नको. नेहमी मी भाऊबंदकीबद्दल बोलत असते, पण पुष्कळदा ही गोष्ट डोक्यावरून जाते. लोकांना समजतच नाही की आम्ही सहयोगाच्या शक्त्याच मिळू शकत नाही जर आम्ही भाऊबंदकी केली तर. हे मी निक्षून सांगते. नेहमी जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा विचार करता, तुम्ही असा विचार केला होता की मी त्याच्या जागी असतं तर काय केलं असतं. मी असा नेहमी विचार करते. मी असं जर म्हटलं की आम्ही कशाला मारायचं या लोकांसाठी, आम्हाला काय सहयोगाची गरज आहे का, नाही. मी असा विचार करते की ह्या लोकांची काय गरज आहे, ह्यांना काय पाहिजे, ह्यांना काय द्यायचं आहे, मला काय पाहिजे तो कधी डोक्यात विचारच येत नाही मला. म्हणजे माझं डोकंच वेगळं आहे. मला वाटतं की मला हे पाहिजे की ते. आजपर्यंत मी कधी माझ्या यजमानांना सुद्धा म्हटलं नाही की मला एक वस्तू आणून द्या म्हणून. ते सुद्धा अगदी म्हणतात की तुझ्यासारखी बायको मी पाहिली नाही. पण मला काही नकोच, तुम्हाला काय पाहिजे ते मी विचारत करते. तुम्ही या परिस्थितीत कसं वागाल हे मला समजतं, आणि म्हणूनच माझं तुमच्यावर प्रेम आहे. की ह्या परिस्थितीत आणखीन काय करणार बरं, तो मानवच आहे.
तसंच तुम्ही सुद्धा विचार ठेवला पाहिजे एक दुसऱ्यांबद्दल आणि प्रेम वाढवलं पाहिजे. आपापसात प्रेम वाढवलं पाहिजे. तर ह्या मंडळींना बघा किती देशातले वेगळे वेगळे आले आहेत आणि तुमच्यावर त्यांचं किती निस्सीम प्रेम आहे. काल सगळ्या त्या खेड्यातल्या लोकांना कसे ते उंगळ कपडे घातलेले ते काही होतं गळ्यात गळे घालून मिठ्या मारत बसले होते. त्यांना म्हटले तुम्ही जा तरी तिथेच ते मिठ्या मारून बसले सगळ्यांना. ह्यांना एवढं प्रेमाचं भरतं आहे त्यांना आपल्याला आपसातच येणार नाही तर कसं होणार. मुलांना सुद्धा शिक्षा द्यायची. एक दुसऱ्यांच्यावर शेअरिंग झालं पाहिजे. दुसऱ्यांना आपलं प्रेम दिलं पाहिजे. मुलांच्यापासनं ही भावबंदगी सहजोगाने संपलीच पाहिजे महाराष्ट्रात. आपण सर्व एक आहोत आणि एका आईचीच आपण संतान आहोत आणि आईला ह्याच्या पलीकडे आणखीन काय पाहिजे की माझी मुलं सगळी सौख्याने आनंदात नांदत आहेत एका दुसऱ्यांच्या. दुसरं काहीही नको. तर आपल्या सर्वांना माझा अनंत आशीर्वाद.